नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र जे लाभार्थी आहेत यांना राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे लाभार्थ्यांना 20,000 रुपयाचं अनुदान या वर्षाचं दिलं जाणार आहे. आणि या संदर्भातला शासन निर्णय आजच जाहीर झालेला आहे. तुम्ही शासन निर्णय हा पाहिला असेल तर नक्की ही योजना काय आहे, कोणत्या लाभार्थ्यांना निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ जो आहे दिला जाणार आहे, याच महिन्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवसामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये हा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयाची राशी जी आहे 20,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत. तर नक्की हा लाभ कोणाला मिळणार आहे याबाबतचे प्रश्न विचारले जात आहेत. पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या निराधार बांधवांच्या. तर यामध्ये सांगू इच्छितो की हा जो लाभ आहे फक्त जो विधवा महिला लाभार्थी जे आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे यांच्यासाठी आहे. आता या योजनेसाठी जर नवीन अर्ज करायचा असेल तर कसा अर्ज करायचा याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की नवीन अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, लाभार्थी म्हणजे यासाठी जे लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे याची सगळी माहिती मुद्द्यासहित आपण चेक करणार आहोत, आपण देणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. अजूनही मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. तर हा जो लाभ आहे यासाठीचा शासन निर्णय 23 कोटी रक्कम जी आहे निधी वितरित करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुकानिहाय याचं वितरण 4 ते 5 दिवसामध्ये शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केलं जाणार आहे. तर या योजनेसाठी जर नवीन लाभार्थ्यांना अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी पाहू शकता ही योजना मुख्यतः जे एक असे कुटुंब आहेत यामध्ये पाहू शकता बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली असणारे जे या योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी आहेत यांच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर या लाभार्थ्यांसाठी ज्या कुटुंबामधील कर्ता जो यामध्ये कर्ता असेल म्हणजे महिला असेल किंवा म्हणजे यामध्ये पती असेल किंवा पत्नी कर्त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी त्याच लाभार्थ्यांना हा लाभ जो आहे दिला जाणार आहे. म्हणजे पाहू शकता दोन्ही लाभार्थी दोन्ही पती पत्नी यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलाला तो लाभ जो आहे 20,000 रुपयाचा हा मिळू शकतो. तर यामध्ये कसा अर्ज करायचा आहे याबाबतची डिटेलमध्ये माहिती मी काढलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण ते चेक करूयात. पाहू शकता ही योजना नक्की काय आहे तर नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम ही पूर्ण केंद्र पुरस्कृत आहे आणि राज्य शासनामार्फत सुद्धा याचा हिस्सा असतो. त्यामुळे 20,000 रुपयाचं अमाऊंट जो आहे हे दिली जाते. आणि ही योजना जी आहे आर्थिक मदत योजना आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना. ज्यामध्ये ज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं घरातील मुख्य कमावणारा 18 ते 59 वर्ष म्हणजे वय जे आहे 18 ते 59 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. यामध्ये वयोगटात असणारा मृत्युमुखी जर पडला असेल कुटुंबाचा जो मुख्य माणूस आहे तर त्या कुटुंबासाठी एकदा आर्थिक मदत जी आहे ही केली जाते. एक वेळेची आर्थिक मदत असं म्हटलंय, परंतु दरवर्षी जो लाभ आहे हा दिला जातो 20,000 रुपयाच्यासाठीचा. यासाठीचा शासन निर्णय जारी केला जातो आणि राज्य शासनामार्फत 1 डिसेंबरला म्हणजे आजच हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी बाब जी आहे ही मदत सदर कुटुंब BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे दारिद्र्य रेषेखाली असणारे जे लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त हा लाभ जो आहे दिला जाऊ शकतो. पात्रता काय आहे तर मृत व्यक्ती जी आहे महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात यामध्ये तुमच्या कुटुंबातील त्या कुटुंबातील जे महत्त्वाचा मृत व्यक्ती आहे वयात 18 वर्ष किंवा जास्त 59 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंब BPL बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्य रेषेखाली असणं आवश्यक आहे. त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं जे कार्ड आहे रेशन कार्ड हे सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे पुरावा. त्याचबरोबर मृत्यू नैसर्गिक असो व अपघाती दोन्ही बाबतीत अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो. म्हणजे समजा पतीचा मृत्यू झालाय तर पत्नी याबाबतचा अर्ज जो आहे जिल्हा ते तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत मार्फत केला जाऊ शकतो. काही ठिकाणी अर्ज करण्याची मुदत सांगितलेली आहे, काही ठिकाणी अर्ज असतो मृत्यूनंतर 2 वर्षाच्या आत. मात्र असा काही याबाबतच्या अपडेट जे आहे सविस्तर माहिती तुम्ही कार्यालय जे आहेत यामध्ये तहसील कार्यालय असेल, ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती या ठिकाणी त्याबाबतची माहिती घेऊ शकता. आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट जे आहे मुख्य कमावणाऱ्या व्यक्तीचं ते असणं आवश्यक आहे. बिलो पॉवर्टी लाईन जे आहे रेशन कार्ड जे आहे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड हे तुमच्याजवळ BPL प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट जो आहे उत्पन्नाचा दाखला तो सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. ओळखीसाठीचे पुरावे पत्त्याचे पुरावे म्हणजे आधार कार्ड निवास पुरावा हा सुद्धा लागेल. त्याचबरोबर
ही जी अमाऊंट आहे 20,000 रुपयाचं अनुदान बँक खात्यामध्ये मिळवण्यासाठी बँक खात्याची माहिती, बँक अकाउंट डिटेल म्हणजे DBTद्वारे पैसे जमा होण्यासाठीची माहिती देणं आवश्यक आहे. आता सध्या DBT PFMSचे पोर्टल आहे, आधार बेस्ड असून तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहे जमा केले जातात. आता सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा जे आहे म्हणजे तुमचा अर्ज करताय तुम्ही अर्जासाठी सोय घोषणा प्रमाणपत्रसुद्धा लागू शकतं. आता अर्ज कुठं करायचा आहे तर अर्जासाठी स्थानिक तहसीलदार कार्यालय, जिल्हा कलेक्टर कार्यालय, तलाठी कार्यालय असेल, संबंधित समाज कल्याण विभाग आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत या ठिकाणी चौकशी करून तुम्ही अर्ज जो आहे केला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. अर्जाबरोबर तुमची फोटोकॉपी, कागदपत्रांचे झेरॉक्स, आवश्यकतेनुसार सगळे जे कागदपत्र आहेत हे जोडणं आवश्यक आहे. आता या अंतर्गत किती लाभ मिळतो तर मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की 20,000 रुपयाचा लाभ जे आहे 20,000 रुपयाची मदत हे दिली जाते आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या अंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत या पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी हा जो लाभ आहे मिळणार आहे. आता यासाठी जर अर्ज केला असेल, अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनाच हा लाभ जो आहे 20,000 रुपयाचा हा दिला जाणार आहे. 4 ते 5 दिवसामध्ये जमा होणार आहे आणि जे नवीन लाभार्थी असतील ते सुद्धा यासाठी अर्ज जो आहे हा करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे जे अटी आहेत त्या अटी तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. सगळे निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे सर्व लाभार्थी जे निराधार बांधव आहेत हे यामध्ये पात्र नाही आहेत. यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत तर विधवा महिला असतील तर विधवा महिलांसाठीचा असेल किंवा यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असेल तर पतीसुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. दोन्हींचा मृत्यू झाला असेल तर त्या 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 ठिकाणी त्यांची जी प्रौढ मुलं आहेत 18 वर्षापेक्षा जास्त ते त्या ठिकाणी जिल्हा तहसील कार्यालय असेल त्याचबरोबर पंचायत समिती असेल या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात महत्त्वाच्या कागदपत्रांसह. या पद्धतीने ही जी योजना आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण या योजनेसाठी नवीन लाभार्थी जे आहे हे अर्ज करू शकतात. मात्र सध्या जे जुने लाभार्थी आहेत ज्यांना या वर्षासाठीचं 20,000 रुपयाचं अनुदान जे आहे त्यांचं जे मिळालं नव्हतं त्यांच्यासाठीचा हा शासन निर्णय जारी गेलेला आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जमा होईल. त्याचबरोबर पाहू शकता अशाच ज्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत आपण वेळेवर देत असतो लाभार्थ्यांसाठीच्या, तर या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या वेळेवर आणि सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.